नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या काही गोष्टी सांगणार आहेत. सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला या 4 गोष्टी चुकूनही पाहायच्या नाही. जर आपण सकाळची सुरुवातच या 4 गोष्टी पाहून जर केली तर आपला संपूर्ण दिवस हा वाईट जातो. आपली महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही आणि आपल्याला अपयश हे येत असतं. वास्तुशास्त्रानुसार त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की आपण या गोष्टी सकाळी पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस हा वाईट जातो. आपण जी महत्त्वाची कामे करणार आहे ती सुद्धा आपली यशस्वी होत नाही आणि त्यामध्ये आपल्याला अपयश हे येत असतं आणि यासोबतच दुर्भाग्यसुद्धा आपल्या पाठीशी लागत असतं. आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही आणि मग घरामध्ये गरिबी, दारिद्र्य, अडचणी आल्याशिवाय राहत नाही. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सकाळी उठल्यानंतरनं पाहायच्या नाहीत ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा अशा गोष्टीसुद्धा घडत असतात की आपण एखादं महत्त्वाचं काम पूर्ण करण्यासाठी गेलो आणि तिथे आपलं काम पूर्ण होत नाही. अशावेळी आपण काय म्हणतो की सकाळी उठल्यानंतर मी कुणाचं तोंड पाहिलं होतं म्हणून माझं हे काम झालं नाही किंवा माझ्या मागे या अशा अडचणी लागल्या किंवा कटकट होत असेल तर अशावेळी सुद्धा आपण हेच वाक्य वापरत असतो. तर ही गोष्ट अगदी साहजिकच आहे. आपल्याला काही वास्तुशास्त्रातले किंवा ज्योतिषशास्त्रातले काही नियम हे माहिती नसतात आणि आपल्याकडनं कळत आणि नकळत ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर या सकाळी उठल्यानंतरनं घडत असतात. जसे की तुम्हाला मी सांगणार आहे की या 4 गोष्टी आपण जर पाहिल्या तर कदाचित आपला जो दिवस आहे ना तो वाईट जात असतो. आपलं महत्त्वाचं काम हे सुद्धा पूर्ण होत नाही आणि नेहमीच आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश हे येत असतं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहण्याची सवय असते. परंतु ही जी सवय आहे ना ही अत्यंत अशुभ मानली जाते. कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर स्वतःचा चेहरा आरशामध्ये पाहणे ही एक अशुभ घटना आहे. अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहिल्याने आपलं नशीब जे असतं ते आपली साथ सोडून जात असतं. म्हणून ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की सकाळी उठल्यानंतरनं प्रत्येक व्यक्तीने किंवा मनुष्याने बघा स्वतःचे दोन्ही हात पाहावे आणि कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ये तू गोविंद प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करावा. हा मंत्र आपण जर सकाळी उठल्यानंतरनं 3 वेळा म्हटलो तर आपला संपूर्ण दिवस हा चांगला जातो. म्हणून सकाळी उठल्यानंतरनं कधीही आरसा पाहू नका. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी सूर्योदय झालेला असेल तर सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं प्रतिबिंब म्हणजे आपली जी छाया असते, सावली म्हणतो आपण त्याला, तर ती आपण सूर्यप्रकाशामध्ये उभं राहिलो आणि तिथे जर आपली ती सावली पडली तर ती सावली जी असते ना ती आपल्याला कधीच पाहायची नसते. वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जर आपण सकाळी स्वतःची सावली जर पाहिली तर दुर्भाग्याचा फेरा हा सुरू होतो आणि जर तुम्ही पुन्हा पुन्हा अशा प्रकारे स्वतःची सावली पाहत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनते की कितीही मेहनत केले तरी आपल्याला यश मिळत नाही आणि आपलं नशीब हे सुद्धा आपल्याला साथ देत नाही. त्याचबरोबर मनामध्ये सतत एक प्रकारची भीती ही बसते, ताण तणाव सुद्धा निर्माण होत असतो, गोंधळाची स्थितीसुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि यामुळे कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही. म्हणून सकाळी उठल्यानंतरनं स्वतःची सावली पाहणे हे कटाक्षाने आवर्जून आपण टाळावे. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांना सवय असते की रात्री आपण जे जेवण करतो ती खरकटी भांडे धुवून काढली जात नाही. रात्रभर बेसिनमध्ये ती भांडी तशीच ठेवली जातात आणि या खरकाट्या भांड्यातील जी तेलकट भांडी असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवाची अवकृपा होते. आपल्या कुंडलीतील शनिग्रह हा खराब होतो.
यामुळे पूर्ण दिवस आपला खराब जात असतो। दिवसभर कोणतेही काम जे असते ते आपले यशस्वी होत नाही। म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवणाची जी भांडी असतात ती रात्रीच तुम्हाला स्वच्छ करून ठेवायची आहे। वास्तुशास्त्र असं म्हणतात की ज्या घरामध्ये रात्रभर खरकाटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी ही कधीच वास करत नाही। त्या घरामध्ये नेहमी पैशांच्या अडचणी येत असतात आणि घरामध्ये सतत आजारपण जे असतं ना ते घरामध्ये असतं। यामुळे आपल्याला कधीही रात्रीच्या वेळी जेवल्यानंतर ना खरकटी भांडी जी असतात ना ते कधीही आपल्या स्वयंपाकघरात तशीच ठेवायची नाही। यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, जर आपल्या छतावर किंवा घरासमोर किंवा घराच्या आसपास जर आपल्याला एखादं माकड दिसलं तर त्याच्याकडे चुकूनही पाहू नका। एक वेळ माकडाकडे पाहिलेलं चालेल, पण माकडाचे नाव मात्र अजिबात घेऊ नका। ऐकायला थोडंसं तुम्हाला वेगळं वाटत असेल, पण हे अगदी खरं आहे। जेव्हा आपण सकाळी सकाळी माकडाचं नाव घेतो तेव्हा दिवसभर आपली स्थिती जी असते ना ती गोंधळलेली असते। आपण स्वतः अनुभव घेऊ शकता त्या गोष्टीचा। छोटे छोटे जे निर्णय असतात ना ते आपल्याला स्वतःलाच घेता येत नाही। वेळेवर जेवणसुद्धा आपल्याला मिळत नाही। ज्यांना याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः हा अनुभव जो आहे ना तो एकदा नक्की घेऊन पहा। त्याचबरोबर बघा, पुढची गोष्टसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्यांची भांडणे सुरू असतील, कुत्रे मोठे मोठ्याने जर भुंकत असतील, अशा वेळी कुत्र्याची भांडणे पाहत बसू नका, कारण ही एक अशुभ घटना मानली जाते। त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये हिंस्र प्राण्यांचे काही फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठल्यानंतर अजिबात पाहू नका। ते हे पाहणं जे आहेत ना ते तुम्हाला टाळायचं आहे, कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी न कोणाशी आपले वाद हे होत राहतात, भांडणं होत राहतात, दिवसभर गोंधळाची स्थिती राहते आणि म्हणूनच जिथे आपण झोपणार आहोत त्या ठिकाणी सुद्धा असे फोटो जे आहेत तर ते तुम्हाला लावायचे नाही। सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवाचे नामस्मरण करावे, आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद घ्यावे, कोणाशीही भांडू नये। आपण जर एखाद्या व्यक्तीशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्रभाव जो असतो ना तो आपल्या मानसिकतेवरती पडतो आणि आपली मानसिकता ही वाद विवादाची बनते। त्यामुळे कोणत्याही कामात आपल्याला यश मिळत नाही, आपलं मन कोणत्याच कामात सुद्धा लागत नाही। आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ हे देत असतं, हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं आहे। तर ह्या ज्या 4 गोष्टी होतात या तुम्हाला सकाळी उठल्यानंतर चुकूनही पाहायच्या नाही। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।